जीवनाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सज्जन हो, आज 1 मार्च. आजच्यासाठी श्री महाराजांचे सुवचन म्हणजे, नुसती काळजी करून काय उपयोग. काळजी म्हणजे चिंतेची बहीण. भगवंताचा विसर पडायला अनेक गोष्टी कारणीभूत होतात. त्याचा संग्रह ज्याच्यात असतो तो काळजीचा कप्पा असतो. वैरी न चिंते ते मन चिंतित. मनातूनच काळजीचा जन्म होतो. पण मनाचे वारे म्हणजे काळजी होय. माणूस काळजी का करतो? भूतकाळातल्या गोष्टी आठवतो. भविष्य काळात माझे कसे होईल याचा विचार करतो. त्यामुळे उद्याच्या काळजीने आजची भाकरी गोड लागत नाही. कोण काय करणार? तुम्हीच जर काळजी करत बसला तर भगवंताने काय करावे? भगवंत म्हणतो, तू काळजी करतोय तर मग मी कशाला काळजी करू? न होणाऱ्या गोष्टी सुद्धा होतील. आता माझे काय होणार हा एक काळजीचा विचार असतो. त्यामुळे माणूस भीतीने पछाडून जातो. म्हणून महाराज म्हणाले, अरे मी आहे की. मी असताना तू कशाला काळजी करतोस? महाराजांनी आश्वासन देऊन सुद्धा आपली काळजी करण्याची सवय गेली तर शपथ. आपल्याला जी देहबुद्धी आहे तिचे आई वडील वासना व अहंकार आहेत. त्या देहबुद्धीमुळे आपल्याला काळजी लागते. भीतीमधून आपल्याला काळजी लागते. म्हणून देह आणि मन देवाकडे अर्पण केले असता काळजीचे कारण मिटू शकते. माझ्या पाठीशी श्री गुरूंचा हात आहे. संकटी कितीही मोठी असू द्यात याचा विचार करू नका, कारण त्या संकटांना सांगा तुझ्यापेक्षा माझे गुरु फार मोठे आहेत. हा आत्मविश्वास ज्या वेळेला मनात जागेल त्यावेळी आपण निर्धास्त होऊ, काळजीतून मुक्त होऊ. म्हणून गोंदावलेकर महाराज म्हणतात, काळजी वाळवीसारखी आहे, खाताना तर दिसणार नाही, तर कपडा व पुस्तक खाल्ल्यावरच कळते याला वाळवी लागली होती. तशी काळजी आपली हाडे खाते, रक्त पिते, मेंदू कुरतडते. काळजीने आपण वाळून जातो. चांगला संसार चाललेला असतो त्याला खीळ घालण्याचे कार्य काळजी करते. तसेच परमार्थामध्येही देवावरची निष्ठा कमी करण्याचे कार्य काळजी करत असते. काळजीने कार्य नीट होत नाही. काळजीने कार्य करण्याचे आपण विसरतो. काळजी आनंदाला झाकोळून टाकते. शेवटी काळजी भगवंताला दूर करून काळाच्या ताब्यात देते. एवढी काळजी महाभयानक आहे. ज्याच्या हृदयात काळजी शिरली तिथे आनंदाला जागाच राहत नाही. मग आपल्याला आनंद मिळेल कसा? आता मी काळजी करण्याचे सोडणार हा मनाचा निश्चय करा. मी संपूर्ण वेळ भगवंताच्या नामात राहील, सत्कर्मच करेन, भजन म्हणेन, लोकांची सेवा करेन, वाचन करेन. यात मनाला गुंतवून ठेवा. मला एखादी गोष्ट मिळू देत अथवा न मिळू देत ही मनाची धारणा ठेवा. मागे काय झाले याचा विचार करू नका. पुढे काय होणार याचा विचार करू नका. गुरुनामात दंग होऊन जा. भगवंतावर विश्वास ठेवा. भगवंतावर अतूट निष्ठा ठेवली तर काळजीचे कारण मिटते. माझ्या कर्माचे फळ माझ्या हातात नाही. ते काय मला मिळायचे असेल ते मिळेल, मी ते भोगेन, पण रडत बसणार नाही. हा मनाचा निश्चय काळजी नष्ट करण्यासाठी उपयोगी पडेल. मला आज मिळालेले वैभव, शिक्षण, पैसा, स्थावर जंगम मालमत्ता ही माझी नसून भगवंताची आहे. चोरी झाली तर भगवंताची होईल, त्यात माझे काय जाणार आहे? त्याचा तो पाहिल. तो पुन्हा देईल अथवा न देईल तो माझ्या प्रारब्धाचा प्रश्न आहे. मला 2 वेळेला अन्न मिळते आहे, शांत झोप लागते आहे. हा मनाचा निश्चय काळजी घालवितो. नुसती काळजी करून काळजी मिटणार नाही, तिचे कारण वाढत जाईल. ज्यावेळी मी गुरूंच्याकडून दीक्षा घेतली,
गुरुमंत्र घेतला त्या वेळेपासून माझी सांसारिक व परमार्थिक जबाबदारी गुरूंची असताना मी काळजी कशाला करू? हा उत्तम मार्ग. संसारी माणसाला चिंता लागणे स्वाभाविक आहे. चिंता जिवंत माणसाला जाळते, तर चिता मेलेल्या माणसाला जाळते. ही खूणगाठ बांधून ठेवावी. आणखी एक महत्वाचे, मला लागणाऱ्या चिंता व मला लागणारी काळजी यामुळे मी भगवंताचे अनुसंधान टिकवू शकणार नाही, याचे भय मनामध्ये ठेवा. त्या भयामुळे आपण परमेश्वराकडे ओढले जाऊ, आपण काळजीतून मुक्त होऊ. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की